नमो शेतकरी योजनेसंदर्भात शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली असून ती म्हणजे केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले होते व प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 21वा हप्ता जमा झाला होता 2,000 रुपयाचा. याच पार्श्वभूमीवरती राज्यातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांकडून विचारलं जात आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार आहे. त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. कारण PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा संबंध आहे. तेच म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठीच आहे. त्यामुळे या दोन्ही योजनेच्या हप्त्याचे वितरणासाठी कालावधी एकमेकांवरती अवलंबून आहे. PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो 19 नोव्हेंबरला वितरित करण्यात आले होते व बऱ्याच शेतकरी बांधवांना इथे काय केलं होते की बरेच शेतकरी बांधवांना अपात्र सुद्धा करण्यात आले होते. म्हणजे योजनेत सुधारणा केले होते, निकषांमध्ये बदल करण्यात आले होते. म्हणजेच काय, PM किसान योजनेत लाभार्थी कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे पती पत्नी व त्यांच्या 18 वर्षाखालील मुलांना हा मिळून हप्ता होता. मात्र काही कुटुंबांनी पती व पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबांमध्ये जर दोघांचीही नावे जमिनी असतील तर पतीचा हप्ता बंद केला व पत्नीचा सुरू ठेवला आहे. तर राज्यातील 90,41,241 शेतकरी पात्र आहेत. या संख्येनुसार 1,808 कोटी 25 लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे आला होता. मात्र 20व्या हप्त्याच्या तुलनेत यात तब्बल 2,50,000 शेतकऱ्यांची घट झाली होती. तर जवळजवळ 18,000 करोड रुपयांचे जे काही वितरण करण्यात आले होते निधी वितरण PM किसान सन्मान निधी योजनेसाठी. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषांमुळे 20व्या हप्त्याच्या तुलनेत 21व्या हप्तेवेळ देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल 2.5 लाख शेतकऱ्यांना वगळलं आहे. त्यामुळे नक्कीच इथे नमो शेतकरी योजनेचे हे जे काही शेतकरी बांधव आहे त्यांच्यावरती परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने यासाठी आधार प्राप्तीकरण आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे या शेतकरी कुटुंबाची सदस्य संख्या आणि उत्पन्न तपासण्यात सुरुवात केली होती व त्यामध्ये जे दिसून आली त्यामुळे यापूर्वी 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी 51,51,000 शेतकऱ्यांना दिला होता. मात्र आता त्यामध्ये घट झाली असून जवळजवळ 2,50,000 शेतकऱ्यांची घट झालेली आहे. तर इथे जे पात्रता आहे ते म्हणजे जे शेतकरी PM किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरले आहेत तेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असणार आहे. PM किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारची ही प्रक्रिया आता सुरू होणार असून 8वा हप्ता लवकरच लवकर जे शेतकरी बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर PM किसानचा हप्ता वितरित झाल्यामुळे आता राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली असून त्यामध्ये पहिली म्हणजे काय असणार आहे की यादीची मागणी असणार आहे, ज्यामध्ये राज्य सरकारचं सर्वप्रथम PM किसानच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेले शेतकऱ्यांची यादी मागवतील. त्यानंतर समीक्षा आणि मंजुरी होईल. यादीची पडताळणी झाल्यानंतर वितरणासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात प्रक्रिया पूर्ण केली जाते व ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. तर PM किसानचा हप्ता नुकताच जमा झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पुढील काही दिवसात किंवा आठवड्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या संदर्भात राज्य शासनाकडून अधिकृत घोषणाची प्रतीक्षा करावी, कारण लवकरच ही काही घोषणा हे होणार आहे. व महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता, नमो शेतकरी योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार आहे. तुम्हाला जर PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.